मागच्या लेक्चरमध्ये आपण आयसोमेरिझम स्टार्ट केलं होतं, 2 टाईप पण बघितले, त्याच्यानंतर सब टाईप बघितलं. आता तिसरा टाईप आहे आपला फंक्शनल आयसोमेरिझम. फंक्शनल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बाय डिफरंट फंक्शनल ग्रुप. ओके, ही आपली डेफिनेशन. शॉर्ट मी डेफिनेशन लिहित असतो. मला माहिती आहे फक्त तुमच्याकडून शॉर्ट नोट्स निघावे तुमच्यासाठी, तर तुम्हाला इझी पडावं यासाठी मी असं लिहित असतो. आता सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बाय डिफरंट फंक्शनल ग्रुप काय आहे फक्त बघा, एक एक्झाम्पल घेऊन लगेच काय. आता यात काय असणार आहे, मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, बट काय असणार आहे त्यांचे फंक्शनल ग्रुप काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. मग त्यासाठी एखादा एक्झाम्पल घेऊन बघूयात. आता एक्झाम्पल एक असं घेतो मी की कोणतं घेऊया. ओके, C2H6O. ओके, असं एक एक्झाम्पल घेतोय मी. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, आता या ठिकाणी मी डिफरंट स्ट्रक्चर बनवणार आहे. आता ऑक्सिजन कोणाकोणामध्ये असतो, एक कार्बोनिल ग्रुपमध्ये असतो, बरोबर, अल्कोहोलमध्ये असतो, इथरमध्ये असतो, बरोबर. पण आता या ठिकाणी बघा, आता एक कन्सेप्ट आहे, पुढे केसेस आहेत त्या मी सांगतो. आधी बघा, C2H6O असा एक मोलेक्युलर फॉर्म्युला दिलाय, त्याचा डिफरंट काय असणार आहे, फंक्शनल ग्रुप या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. तर या ठिकाणी बघा, आता मी 2 कार्बन घेतो असे, बरोबर, बॅलन्सी सॅटिस्फाय करून घेतो. आता इथं 3 गेले, या कार्बनकडे किती जाणार आहेत, 2, म्हणजे 5 गेले. आता राहिले किती, 1 हायड्रोजन राहिला ना ऑक्सिजन, म्हणजे 1 हायड्रोजन 1 ऑक्सिजन म्हणजे OH. म्हणजे हा काय झाला रे, अल्कोहोल झाला ना. हा अल्कोहोल झाला, पहिलं स्ट्रक्चर भेटलं, म्हणजे अल्कोहोल हे पहिला फंक्शनल ग्रुप भेटला. दुसरा फंक्शनल ग्रुप कोणता भेटतोय का बघा, दुसरा फंक्शनल ग्रुप ओके CH3O, CH3, व्हेरी सिंपल. म्हणजे हा काय झाला, हा इथर भेटला, बरोबर, हा इथर, म्हणजे 2 फंक्शनल ग्रुप भेटले. अजून कोणतं भेटतंय का रे, नाही भेटत, एवढेच 2 भेटतात. अल्डेहाइड नाही, त्यांचा काही संबंध नाही. ओके, अल्कोहोल इथर, म्हणजे फंक्शनल आयसोमेरिझम मध्ये फक्त फंक्शनल ग्रुप चेंज होऊ शकतो, किंवा इथर अल्कोहोल असे हे जे आहेत ना ते कॉन्ज्युगेट आहेत, असे अल्कोहोल इथर. म्हणजे मी तुम्हाला जोड्या देतो नंतर लिहून. तर असं मग अजून एखादा एक्झाम्पल बघूया का आपण, एक्झाम्पल घेऊया नंतर पुढचं. C3 3 कार्बनवाला घेऊया एखादा, आहे का माझ्याकडे एक्झाम्पल आहे. C3H6 कोणतं घेऊया, ओके ऑक्सिजनच घेऊया. हा ओके चालतंय, नो मॅटर, करून बघूया. C3H6O काय असणार आहेत, 3 कार्बन असणार आहेत, बरोबर. इकडची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून घेतो, इकडची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून घेतो. 3 आणि 3 6, इथंच गेले का, अरे आहे ना, चुकणार नाही आपलं. बघा झालं. सी काय होतं रे ते, C3H6 ना आणि O. बघा 3 कार्बन 1 2 3, व्हेरी सिंपल, 1 2 3. ओके, आणि 6 हायड्रोजन, 3 आणि 3 6, ऑक्सिजन 1, बरोबर. म्हणजे याची बॅलन्स सॅटिस्फाय पण झाली, 1 2 3 4. म्हणजे हा काय झाला, कीटोन ग्रुप झाला ना रे, कीटोन झाला किंवा कार्बोनिल ग्रुप झाला, कीटोन. अजून एखादा भेटते का बघू. तीन आहेत ना, अल्डेहाइड मिळेल का, अरे मिळतोय ना अल्डेहाइड, पण आपला भेटला अल्डेहाइड. बघा का, 1 2 3, 3 कार्बन आहेत का, आहेत, 3 4 5 6 हायड्रोजन आहेत, 1 ऑक्सिजन आहे का, आहे. म्हणजे हे असं, तर याला फंक्शनल आयसोमेरिझम म्हणत असतं. आता बघा, सेम मोलेक्युलर फॉर्म्युला पण डिफरंट फंक्शनल ग्रुप. आपल्याला वाटलं होतं का रे की याच्याकडे बघून याच्यात अल्कोहोल पण असेल, इतर पण असेल, याच्याकडे बघून वाटतंय का रे इथे कीटोन असेल, किंवा याच्यातच आपल्याला अल्डेहाइड पण मिळेल, असं. मग असे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मधला जो फंक्शनल आयसोमेरिझम जो टाईप आहे त्यात हे असं. मग याची एक लिस्ट मी पटापटा देतो तुम्हाला. मी म्हणलं होतं एक लिस्ट देणार मी, फॉलोविंग पेअर्स आर फंक्शनल आयसोमर ऑफ इच अदर, अशी लिस्ट आहे.
असे एक 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 लिस्ट अशा 9-10 असतील. 9-10 जण कसे आहेत एकमेकांचे फंक्शनल आयसोमर आहेत. तर अल्कोहोल आणि इथर ही मी एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं. अल्डेहाइड कीटोन हे पण मी एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं. आता ॲसिड इस्टर हायड्रॉक्सी कार्बोनिल कंपाऊंड हे बघा, हायड्रॉक्सी OH ग्रुप असतं. कार्बोनिल कंपाऊंड 2 प्रकारचे आपल्याला माहिती आहे. एक कीटोन असू शकतो आणि एक अल्डेहाइड असू शकतो. तर हे एकमेकांचे काय असतात फंक्शनल आयसोमरिझम असतात. तुम्ही मला स्ट्रक्चर दाखवाल का? बघा स्ट्रक्चर बघा, 3 कार्बन ॲसिड काढून दाखवतो आधी. 2 ऑक्सिजन आहेत. OH ॲसिड माहिती कसं असतं आपल्याला, झाले का? 3 कार्बन 3 हायड्रोजन आणि हे 3 आणि 1 4 5 6 झाले. हे झालं आपलं ॲसिड झालं ना रे, हे ॲसिड झालं पहिलं झालं. आता दुसरं 3 कार्बन आहेत. आपल्याला इस्टर काढायचा असतो ना, इस्टर असा असतो. इकडे CH3 ग्रुप देतो मी, इकडे CH3. ओके झालं का? 6 हायड्रोजन आहेत. ओके झालं. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे हायड्रॉक्सी कीटोन हायड्रॉक्सी अल्डेहाइड. कसं येईल बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH2 हायड्रॉक्सी आहे ना, किती कार्बन संख्या 3 आणि इथं OH. व्हेरी सिंपल झालं. त्यानंतर हायड्रॉक्सी हे झालं कीटोन झाला हायड्रॉक्सी कीटोन. आता नेक्स्ट CH3 CH2 आधी अल्डेहाइड बनवून घेतो मी, हा एच तो OH देतो म्हणजे हे झालं हायड्रॉक्सी अल्डेहाइड. बरोबर. म्हणजे बघा 1 2 3 1 2 3 आहे 3 कार्बन, 3 आणि 2 5 आणि 1 6 3 आणि 2 5 आणि 1 6. इकडे डबल आलं ते एकच एच पाहिजे. हां झालं आताशी बरोबर. 3 आणि 3 6 झाले. असं हायड्रॉक्सी अल्डेहाइड भेटलं, तिकडे हायड्रॉक्सी कीटोन भेटलं. तर हे काय आहेत ॲसिड इस्टर हायड्रॉक्सी कार्बोनिल कंपाऊंड. हे एकमेक काय आहेत तिघांचे, तर फंक्शनल आयसोमेरिझम आहेत. बघा त्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला प्रत्येक स्ट्रक्चरचा सेम आहे, पण त्यांचं काय असणार आहे तर डिफरंट फंक्शनल ग्रुप असणार आहेत. म्हणजे इथं कुठं तर एक ॲसिड ग्रुप फंक्शनल ग्रुप आहे, इथं इस्टर फंक्शनल ग्रुप आहे, इथं अल्कोहोल पण आहे आणि कीटोन पण आहे, इथं पण अल्कोहोल पण आहे अल्डेहाइड पण आहे. मग हे असं फंक्शनल आयसोमेरिझम दाखवतात. त्यानंतरचं अजून कोण कोण असतं फक्त बघा. त्यानंतर आपलं असतं अल्काईन असतं, अल्काईन अँड अल्काडाईन. बघा काय अल्काईन आणि अल्काडाईन. सपोज 4 कार्बन आहेत, मी इथंच अल्काईन सुद्धा बनवू शकतो. बरोबर. आता अल्काडाईन कसा बनवेल, व्हेरी सिंपल. 2 आहेत का, डबल ग्रुप आहेत आणि अल्काईन. हे असे एकमेकांचे काय असतात तर फंक्शनल आयसोमेरिझम असतात. पुढं तर अजून कोण असू शकतो, सायनाइड असू शकतो, सायनाइड आणि आयसोसायनाइड हे सुद्धा एकमेकांचे काय असतात तर फंक्शनल आयसोमेरिझम असतं. अजून कोण असतं तर नायट्रो अल्केन आणि अल्किल नायट्राइल हे सुद्धा असू शकतात. अजून कोण, अल्कोहोल अँड फिनॉल हे सुद्धा एकमेकांचे काय असतात तर फंक्शनल आयसोमेरिझम असतात. अमाइन्स असतात एकमेकांचे, पण अमाइन्स कोण, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाइन्स असतात.
अजून कोण राहिलं येस येस थायो अल्कोहोल अँड थायो इथर. ओके, तर हे असे तुम्हाला माहिती आहे थायो अल्कोहोल थायो इथर बघा RSH आणि RSR. आता तुम्ही म्हणाले इथं ऑक्सिजन पाहिजे, यस का, तर लक्षात ठेवा सल्फर इज ॲनालोगस टू ऑक्सिजन कळलं. मग थायो वापरले म्हणून आपण काय वापरलं या ठिकाणी यस वापरला म्हणजे सल्फर वापरला. आणि इथर अल्कोहोल माहिती आहे आपल्याला OH, पण इथं एस कशाने रिप्लेस झाला O ने. इथं कसं असतं बघा ROR हे आपले इथर झालं, इथर लिंकेज, पण इथं काय थायो आहे म्हणून आपण एस असं ते असं. मग हे लक्षात ठेवा सल्फर इज ॲनालोगस टू ऑक्सिजन. नाही तर तुम्ही म्हणाल तिथे O पाहिजे होता, एस का लिहिला असं. आता नेक्स्ट स्टेप आहे मेटामेरिझम. काय आहे मेटामेरिझम, तर याची डेफिनेशन काय आहे, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप. म्हणजे मगासपासून आपण काय म्हणतोय, मगाचे जे टाइप्स होते ते आपण काय म्हणत होतो, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर वगैरे असं काय काय म्हणत होतो, किंवा डिफरंट पोझिशन, डिफरंट चेन, डिफरंट फंक्शनल ग्रुप. पण आता आपण काय म्हणतोय, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप but have unequal distribution of carbon atom on both functional group. म्हणजे काय, फक्त बघा सेम मोलिक्युलर फॉर्म्युला असणारे फंक्शनल ग्रुप पण सेम असणारे, पण कार्बन ॲटमची जी फंक्शनल ग्रुप, म्हणजे सपोज हा फंक्शनल ग्रुप आहे, याच्या दोन्ही बाजूला जी कार्बनची संख्या असणार आहे, जी डिस्ट्रीब्युशन असणार आहे, म्हणजे जे चार कार्बन असते, 4 कार्बनमध्ये दोघं ह्या साईडला दोघं हे साईडला, हे काय झालं इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं. पण आता इथं काय झालं, इकडं 3 आले, इकडे 1 आला, असं. मग हे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालं दोन्ही बाजूला, याच्या दोन्ही बाजूला. मग हे असं आहे. तर मग काय सांगितलंय बघा, मेटामर स्पेशली शोन बाय पॉलिव्हॅलंट माहिती आहे, पॉलिव्हॅलंट म्हणजे वन पेक्षा जी जास्त व्हॅलन्स आहेत, वनपेक्षा ज्या फंक्शनल ग्रुपचे काय व्हॅलन्स आहे असे फंक्शनल ग्रुप. मग असे कोणकोणते मी लिहिलेत बघा इथं, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, परत आपला अमाइन आहे, नायट्रोजन आहे, अमाइड आहे, हा अमाइन, परत कार्बोनिल ग्रुप आहे, हा इस्टर आहे आपल्याला माहिती आहे, ॲसिड अनहायड्राइड आहे, बरोबर, ॲसिड अनहायड्राइड हे याचं हे पण माहिती आहे तुम्हाला, हे पण माहिती आहे, फक्त हे दोन माहीत नाहीत म्हणून लिहिलं. ॲसिड अनहायड्राइड आणि थायो इथर जास्त काय वापरले जात नाहीत, पण माहिती असावं कुठं आलं तर. आणि मग असे सांगितलं होतं इथं इथर आहे, इथरचा फक्त काय एस इज रिप्लेस बाय ऑक्सिजन, सल्फर इज ॲनालोगस टू ऑक्सिजन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग हे थायो इथर असं. मग असं मेटामेरिझम म्हणजे काय, मग फॉर एक्झाम्पलमध्ये फक्त बघा एक एक्झाम्पल घेतो. काय एक्झाम्पल, CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3. हां, आता अजून एक एक्झाम्पल सिमिलरली CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. ओके, आता बघा कार्बोनिल ग्रुप इथं आहे 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 4च कार्बन असणार आहे, 4च कार्बन आहेत, 4 कार्बन आहेत, त्याबरोबर त्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला पण काय भरणार आहे, सेमच भरणार आहे. मग IUPAC नेमनुसार हे स्ट्रक्चर सेमच आहे, फक्त कार्बोनिल ग्रुप इकडं तिकडं. आता बघा, नाहीतर मी अजून वाढवतो कार्बन ॲटम, CH2 करतो इथं, ते CH3 इकडं पण CH3, नो मॅटर काय वाढवलं तरी ते सेमच भरणार आहे. त्यामुळे फक्त बघा आता हे इथं कार्बोनिल ग्रुप आहे आपला, दिसला हा कार्बोनिल ग्रुप, म्हणजे हा कार्बोनिल ग्रुप म्हणजे आपला हा कोण झाला, फंक्शनल ग्रुप झाला. या फंक्शनल ग्रुपच्या दोन्ही बाजूला काय असलं पाहिजे, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. आता बघा हा फंक्शनल ग्रुप याच्या या साईडला आणि याच्या या साईडला, याच्या या साईडला किती कार्बन आहेत, ओनली 1, या साईडला किती आहेत, 2, बरोबर. तर सिमिलरली इकडं बघा, इकडं काय आहेत, इकडं 2 कार्बन आहेत, इकडं 1 कार्बन आहे, म्हणजे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असत.
तर मग जे असे कंपाऊंड आहेत ना ते मेटामेरिझम दाखवतात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे एवढं लक्षात ठेवा की ही लाईन मेटामर स्पेशली शोन बाय पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुप, म्हणजे पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुप जे आहेत ते मेटामेरिझम हमखास दाखवतात. आता जर पॉलिव्हॅलंट का म्हणतोय, जर पॉलिव्हॅलंट नसते म्हणजे शक्यतो बघा, जर सपोज एखादा आता कोणता आहे का, हां क्लोरीन, बघा क्लोरीन Cl- म्हणजे तो एकच त्याच्याकडे बॅलन्स आहे. मग क्लोरीन काय करतो, एका बरोबरच कोणावर तरी बॉन्ड करतो. मग क्लोरीन हा वनच आहे, म्हणजे काय म्हणायचं त्याला, वनच बॅलन्स आहे क्लोरीनची. मग त्यामुळं तो जर मध्ये येईल का कधी, असा क्लोरीन येईल का दोन कार्बनच्या मध्ये, नाही येऊ शकत. क्लोरीनची बॅलन्स किती, एकच. मग एकपेक्षा जास्त बॅलन्स असणारे जे फंक्शनल ग्रुप आहेत ना ते मेटामेरिझम शो करतात. Cl घ्या किंवा Br घ्या, हे कधी असे येणार आहेत का, नाही, हे कायम कसे येणार आहेत, बाहेरच येणार आहेत, असे येणार आहेत. असे मध्ये येणार आहेत का चेंजच्या, नाही का त्यांची बॅलन्सच आहे का, तो फक्त एकाच कार्बन दोन नंबर करेल का, नाही. मग कायम लक्षात ठेवायचं, मेटामेरिझम कोण शो करत असतं, तर पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुप ज्यांची व्हॅलेन्सी काय आहे, मोर दॅन वन ज्यांची व्हॅलेन्स आहे ते मेटामेरिझम शो करत असते. मग आता सिमिलरली बघा अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज काय घेऊया यांच्यातला कोण घेऊया, हा घेऊया, इतर घेऊया, ॲलिफॅटिक जरा घेऊया, C∼O ओके. आता बघा, आता याचंच हे आपण मेटामेरिझम याचं करून बघ. याचं मेटामेरिझम जर केलं तर फक्त आपण काय करतो, चेंज करतो, म्हणजे हे इकडे येईल, OH इथे येणार, बरोबर का रे, बरोबर. मस्त. मग आता इथं बघ, हा जो इथर आहे, हा फिनॉल, हा अल्कोहोल, हा अल्कोहोल. मग हे काय आहे, तर एकमेकांचे अल्कोहोल, म्हणजे इथं हा फिनॉल आहे आणि हा बेन्झिन, हा इकडे बेन्झिन आहे, इकडे फिनॉल आहे. तसं इकडं फिनॉल, इकडे बेन्झिन, फक्त इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं, म्हणजे चेंज केल्यासारखं केलं आपण. म्हणजे काय केलं, जो हा OH ग्रुप इथं होता तो इकडं आणला आणि तो फिनॉल बनला इकडं आधी फिनॉल तर तिकडे गेला, मी पहिले का ह्याच्यावर घालवलं, मग असं झालं. मग हे जे असे आहेत, मग अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालं. अनइक्वल म्हणजे काय, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. म्हणजे मोलिक्युलर फॉर्म्युला जर याचा आपण क्रिएट करायचा म्हणला तर मग 6 कार्बन, मग हा 7वा. जर इकडचा क्रिएट करायचं म्हटलं तर हे फक्त 6च भरतात, मग 6 7, किंवा म्हणजे थोडक्यात काय येणार आहे, इकडे 6 येणार, इकडे 7 येणार, इकडे काय येणार, इकडे 7, इकडे 6. म्हणजे हे काय झालं, इकडं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालं. इतकं काय टफ एक्झाम्पल विचारत नाहीत, फक्त मागाची मी दिलं त्या प्रकारेच विचारले जातात. मग असा प्रकारे प्रश्न विचारला जातो. आता एक बघा, माझ्याकडे छान MCQ आहे. काय येतो MCQ, विच मोलिक्युल एक्झिबिट मेटामर, म्हणजे MCQ ला प्रश्न विचारलेला आहे हा. विच मोलिक्युल एक्झिबिट मेटामेरिझम, म्हणजे कोणता मोलिक्युल आहे जो मेटामेरिझम दाखवतोय. आता बघा ऑप्शन नाही इथे खरं, ABCD काय आहेत बघा. पहिलं आहे C4H10O, दुसरा आहे C4H8, तिसरा आहे C5H10,
ओ असं आहे. आणि डी आहे C4H11N, C4H11N असं आहे बघा. आता काय काय कळते आपल्याला फक्त बघा इथं जरा, आणि ऑप्शन देतो लागले एवढे ना. ऑप्शन काय आहे ऑप्शन? ऑप्शन फर्स्ट आहे ओनली बी आहे ओनली BD, ओनली BD. दुसरा आहे ओनली ACD, ओनली ACD. आणि चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ दिस, ऑल ऑफ दिस. आता काय विचारले बघा, विच मोलिक्युलर एक्झिबिट मेटामेरिझम आहे. बघा बरं, हे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो आपण, किंवा हां स्ट्रक्चर सुद्धा ड्रॉ करून कळू शकतं आपल्याला. हे कोण कोण आहेत आधी मला सांगा. आज कोणते मोलिक्युलर मेटामेरिझम शो करतात? मी एक सेंटेन्स दिलं होतं, काय स्पेशली कोण असतात? स्पेशली पॉलिव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप शो मेटामेरिझम. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये पॉलिव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप आहेत तेच फक्त काय दाखवतात? मेटामेरिझम दाखवतात. मग बघा, मग आता हे याच्याकडे बघून C4H10 म्हणजे हा झाला कोण रे? C4H10 म्हणजे हा झाला इथर, हा झाला इथर. तर हा C4H8 म्हणजे कोण झाला? हा अल्किन, अल्किन म्हणजे हा झाला ब्युटीन. आणि आपला फंक्शनल ग्रुप असणार आहे अल्किन, इथं अमाइन बनणार आहे बरोबर. आणि हा आपला बनणार आहे C5H10O म्हणजे C5H10 म्हणजे CH3 असं दिलं मी 1 2 3 4. ओके, म्हणजे हा बनतोय कीटोन. हा कोण असणार आहे? कीटोन असणार. एवढं आपल्याला आतापर्यंत समजलं. आता त्यांनी विचारलंय कोणता मोलिक्युल एक्झिबिट मेटामेरिझम. म्हणजे आता मी फंक्शनल ग्रुप शोधून घेतले की कोण 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 आहे ते, पण आता त्यांनी विचारलंय की विच मोलिक्युल एक्झिबिट मेटामेरिझम विच स्पेशली शोन बाय पॉलिव्हॅलेंट. मग कोण असतं पॉलिव्हॅलेंट? बघा बरं, पहिल्यापासून जाऊ. इथर पॉलिव्हॅलेंट आहे का? होतं का आपल्या लिस्टमध्ये? होता. परत बी अल्किन, अल्किन होता आपल्यात, बरं नंतर विचार करू. कीटोन होता का? होता. म्हणजे कार्बोनिल ग्रुप. थोडक्यात कीटोन म्हणजेच कोण? तर कार्बोनिल ग्रुप. असं म्हणजे कीटोन म्हणजे थोडक्यात कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपचे 2 अल्डिहाइड कीटोन आपल्याला माहिती आहे. आता अमाइन होता का मग? अशी हां होता, अमाइन पण होता. म्हणजे अल्किन नव्हता. आता अल्किन दाखवेल का? दाखवेल का अल्किन? नाही दाखवणार, कारण त्या लिस्टमध्ये होता का? नव्हता. अनासॅपिन अल्किनची काय तो एकच त्याची व्हॅलेन्सी असू शकते. म्हणजे बघा, जर हा असला, हा डबल बॉन्डवाले कार्बन असला, हा असला 1 2 3 म्हणजे इकडे तो जॉईन असू शकतो, ही त्याची चेन. आता याची व्हॅलेन्सी बघा, कार्बन 1 2 3 याची पण आहे. हा अल्किन आहे बरोबर. इकडे कोणताही आर ग्रुप असेल, इकडे कोणताही आर ग्रुप असेल, हा अल्किन आहे. या अल्किनमध्ये या कार्बनची व्हॅलेन्सी किती राहिली आहे? फक्त इथली एकच राहिली आहे बरोबर का? हा फंक्शनल ग्रुप याची व्हॅलेन्सी किती आहे? एकच आहे. म्हणजे हा काय झाला? म्हणजे एकच व्हॅलेन्सीवाला झाला. आणि एक व्हॅलेन्सीवाला चालेल का आपल्याला? नाही. मोर दॅन 1 व्हॅलेन्सी म्हणजे पॉलिव्हॅलेंट चाललं. मग अल्किन चालेल का? नाही चालणार. म्हणजे कोण कोण चालेल? ए चालेल, सी पण चालेल, डी पण चालेल. आहे ऑप्शन? येस, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट वन. म्हणजे असं, म्हणजे लक्षात आलं पाहिजे की हे जी सेंटेन्स होतं त्याच्यावरून एक MCQ सुटला. जेईचा नीटचा असेल तर 4 मार्क आपोआप भेटतात, CETचा असेल तर 1 मार्क भेटून जाऊ शकतो. आणि आता लागल्या वेळेला आपल्याला कळलं म्हणून एक कळावं तुम्हाला म्हणून मी सांगतो. काय आहे? अकॉर्डिंग टू जर्नल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, अकॉर्डिंग टू जर्नल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, अल्किन does not show मेटामेरिझम. कळलं का नाही आपल्याला? किती सोपं आहे.
मेटामेरिझम. आता अजून एक कळलं आपल्याला. काय कळलं आपल्याला? मागाशी आपण मेटामेरिझमचे एक्झाम्पल बघितले होते. त्यात काय करत होतो आपण? फक्त फंक्शनल ग्रुप काय करत होतो? इकडचा तिकडं तिकडचा इकडं करत होतो. म्हणजे थोडक्यात काय अनइक्वल डिस्ट्रीब्युशन व्हावं असं आपल्याला वाटत होतं. म्हणून आपण काय करायचो? तो जो कार्बोनिल ग्रुप होता एकदा इकडे घेतला, एकदा इकडे घेतला. म्हणजे थोडक्यात काय केली आपण? त्याची पोझिशन चेंज केली. म्हणजे थोडक्यात इन सम केस मेटामेरिझम इज ऑल्सो पोझिशन आयसोमेरिझम. बरोबर. असंच असू शकतं. फंक्शनल ग्रुपचं पण तसंच आहे. परत काय त्या मेटामेरिझमचं तसेच आहे. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला असं बघायला मिळेल की हा ह्याच्यासारखाच आहे. चेन पोझिशन, म्हणजे आता पोझिशन चेंज केली तर चेन बदलणार ना आपली, मग तो चेन आयसोमेरिझम होऊ शकतो. किंवा पोझिशन आयसोमेरिझम, पोझिशन चेंज केली तर तो मेटामेरिझम पोझिशन, हे असं एकमेकांचं होऊन जातं. असं हे आहे.